लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते देशमुखांच्या घरापासून. तर आता इथे वसवत्या म्हणते, आता सांग ना कसं करूया? म्हणजे बघ ना, पार्थ सुद्धा आता रम्यावरती विश्वास दाखवतोय असं म्हणते. आता इथे वसवत्या, सांग ना काय करूया असं म्हणते. आता इथे वसवत्या, तुम्ही जरा तुमच्या रूममध्ये जा असं म्हणतो. आता इथे विक्रम, असं का बघतोयस तू विक्रम असं म्हणते वसवत्या. कधीतरी कुणीतरी माझ्या रम्याचा सुद्धा विचार करा की असं म्हणते. आता इथे वसवत्या, आणि रम्या खूप रडत असते बघा प्रेक्षक हो. अख्खं आयुष्य तिनं पार्थसाठी खर्ची घातलाय असं म्हणते. आता इथे वसवत्या, तुला ऐकायला कमी येतंय का? मला पारशी एकट्याशी बोलायचं आहे, तुम्ही जा असं म्हणतो तो. मी तुम्हाला सांगितलंय ना रूममध्ये जा म्हणून असं म्हणतो. आता इथे परत विक्रम, ऐकायला येत नाही का असं म्हणतो तो. रम्या चल असं म्हणतो. आता इथे वसवत्या, तर आता इथे पार्थ आणि युग असतात खाली हॉलमध्ये. तर आता इथे विक्रम येतो पार्थकडे. पार्थ असं म्हणतो. आता इथे विक्रम, इतके दिवस मी तुला काहीच बोललो नाही असं म्हणतो तो, पण आता 28 दिवस झाले त्या गोष्टीला. त्या मुलीने सतत तुला म्हणवायचा प्रयत्न केला, थकत नाहीये ती. आजही सुट्टी दिली नाही तिने तुझ्यासाठी असं म्हणतो विक्रम. त्यांनी फार मोठा अपराध केलाय, पण तू काय केलेस असं म्हणतो. आता इथे विक्रम, आणि सगळे काव्य ऐकत असते. बायको तिचा भूतकाळ सांगण्याचा प्रयत्न करत असताना तू ऐकला नाहीस तिचा असं म्हणतो. आता इथे विक्रम, आणि आता प्रामाणिकपणाचे धडे देऊन तिच्यावर राग काढतोस असं म्हणतो विक्रम. मी प्रामाणिकपणाचं रम्यावरचं प्रेम असं म्हणतो तो. मला राग नाही, मी रागही काढत नाहीये, मला फक्त गिल्ट आहे असं म्हणतो. आता इथे पार्थ, काव्याने येऊन मला काही सांगितलं नाही, आजचा गिल्ट आहे मला असं म्हणतो. आता इथे पार्थ, तुम्ही मला का समजून घेत नाहीये बाबा असं म्हणतो. आता इथे पार्थ, हे बघा बाबा, यात काव्याची चूक नाही असं म्हणतो. आता इथे पार्थ, आणि माझी चूक नाही असं म्हणतो. आता इथे पार्थ, तुम्ही म्हणताय काव्या येऊन मनवतायत, पण एका झटक्यात सगळं विसरून त्यांचा हात पकडायचं का असं म्हणतो तो. की जसं काही झालंच नाहीये म्हणून त्यांना जवळ करायचं, काय बोलताय बाबा तुम्ही असं म्हणतो. आता इथे पार्थ, पण मी तिला डोळ्यांनी, कोऱ्या डोळ्यांनी, मला फक्त हीच इमेज, तोच फोटो दिसतोय 16 डिसेंबरला जो मी बघितलाय तो असं म्हणतो. आता इथे पार्थ, इतक्यात कसं विसरेन मी बाबा, थोडा वेळ तरी द्या ना असं म्हणतो तो. वेळ लागेल कळतंय मला असं म्हणतो. आता इथे विक्रम, पण किती 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 वेळ आणखी असं म्हणतो. आता इथे विक्रम, आत्ता तर 28 दिवस झालेत. दुसरा कुठला मुलगा असला असता ना इतक्या वेळात ऍक्सेप्ट पण केलं असतं काव्याला, पण तो आपला जीवा आहे, माझा भाऊ, सख्खा भाऊ असं म्हणतो. आता इथे विक्रमला पार्थ, त्या दोघांना ह्या घरात, दोघांना एकत्र वावरताना बघितलं असं म्हणतो. आता इथे पार्थ, माझ्या डोक्यात हा विचार येतो की तेव्हा सुद्धा त्यांचं काय सुरू असेल का असं म्हणतो. आता इथे पार्थ, जीवाला मी विसरू शकत नाही, आणि काव्याला मला विसरायचं नाही आहे बाबा असं म्हणतो. आता इथे पार्थ, बाबा ते दोघेही ना असे वेगवेगळे आहेत असं मला आठवतच नाही असं म्हणतो. आता इथे पार्थ, आठवलंय ना की दोघं एकत्रच आठवतात असं म्हणतो. आता इथे पार्थ, आणि हे आठवलं की तो फोटो आठवतो असं म्हणतो. आता इथे पार्थ, काव्या बऱ्याच वेळा मला हे सांगायला आल्या होत्या, पण मी ऐकून घेतलं नाही, त्यांची चूक नाही असं म्हणतो. आता इथे पार्थ, चूक माझीच आहे असं म्हणतो तो. नाही, हा माझा प्रॉब्लेम नसेल, माझ्या बुद्धीला कळतंय बाबा, पण मनाला कळत नाही असं म्हणतो. आता इथे पार्थ, अरे पण दादा या सगळ्या खालच्या गोष्टी आहेत ना, खालच्या गोष्ट असं म्हणतो पार्थ. आपण उद्याच्या पॉसिबिलिटीज बद्दल बोलूया असं म्हणतो. आता इथे पार्थ, आज ना उद्या जीवा ह्या घरात परत येणार. तो घरात आला आणि काव्या इथेच असल्यानंतर माझ्या डोक्यात परत चक्र चालू होणारच असं म्हणतो. आता इथे पार्थ, मी ह्या हॉलमध्ये असेन आणि ते किचनमध्ये असतील, तर माझ्या डोक्यात हाच परत जाऊन असं म्हणतो तो साऊंड, आणि थांबतो बघा प्रेक्षक. संशय म्हणणार असतो पण म्हणत नाही. तर आता त्याला आठवतं कसं ते जीवा आणि काव्याचे फोटोज बघितलेला असतो, किती ते जवळ असतात. हे म्हणतो तो की मला माहिती आहे दोघांमध्ये काही नाही आहे, पण पण माझ्या मनातलं वादळ शांत होत नाही आहे बाबा, तेच सांगतोय. माझ्या बुद्धीला कळतंय पण मनाला कळत नाही असं म्हणतो. आता इथे पार्थ, माझ्या विचारांवर मी कसा कंट्रोल करू असं म्हणतो तो. प्रॉब्लेम माझ्यातच आहे, त्यांची चूक नाहीच आहे, चूक माझीच आहे असं म्हणतो तो परत. मी इतका वावत पुढे गेलो होतो की की आता मागे वळताही येत नाही आणि पुढेही जाता येत नाही असं म्हणतो. आता इथे तो, जिथे अडकलोय ना तिथेच बुडून मरायचं शिल्लक आहे आता असं म्हणतो. आता इथे पार्थ, तर आता इथे विक्रम आणि युग जवळ येतात पार्थ, आणि पार्थ खूप रडायला लागतो जोरजोरात. चुप, गप्प असं म्हणतो. आता इथे त्याला विक्रम, तर आता इथे रात्र झालेली दाखवल्या. अहो काय सांगताय असं म्हणते शारदा जीवाला. तर आता इथे जीवा म्हणतो, तिची रिक्षा मारायची पद्धत बघून मला वाटते रोज भाडी मारती काय असं म्हणतो. आता इथे जीवाने हसतो. असं म्हणतो. आता इथे जीवा बसतो असं म्हणतो. आता इथे जीवा, मला वाटतं मानिनी ताईनं हे कळवायला हवं असं म्हणतो शारदा. अहो कशाला कळवतं म्हणताय, याला जर ही गोष्ट कळली ना आई धावत येईल मला इथे घ्यायला असं म्हणतो जीवा. आता कुठे माझ्या प्रेमाची रिक्षा अर्ध्यावर पोचली असं म्हणतो. आता इथे जीवा, प्लीज असं काहीतरी करू नका की ज्याने सगळं पाण्यात जाईल, आणि मला बरं वाटतंय आता बघताय ना तुम्ही, उद्यापर्यंत एकदम ठणठणीत होईल मी असं म्हणतो. आता इथे जीवा, बरं नाही कळवणार असं म्हणतो. आता इथे शारदा, चला बसा असं म्हणते. आता इथे नंदिनी आणि ताट आणते आता ती जीवासाठी बघा प्रेक्षक हो.
घ्या असं म्हणते आता इथे नंदिनी. तर शारदा म्हणते, नंदिनी अगं वरण भात फक्त, अगं तू पण घातलंय असं म्हणते आता इथे नंदिनी. अगं पण इतकं साधं जेवण, अहो आई, अहो जीवान नंदिनीच्या युनिव्हर्समध्ये वरण भाताला अनन्य सादर महत्व आहे असं म्हणतो आता इथे जेव्हा. हा बरंच झालात वाटतं असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि तुम्ही उभे का आता जाऊन बसा असं म्हणते आता इथे नंदिनी. बसतच होतो, आईशी बोलत होतो असं म्हणतो आता इथे जीवा. बाप रे असं म्हणते शारदा. कसारेवाल्यावर चकाचक बाईचा भारी जरारा दिसतोय असं म्हणते आता इथे शारदी. हो ना असं म्हणतो आता इथे जीवा. आई काय चाललंय असं म्हणते आता इथे नंदिनी. तू अजिबात त्यांना चावी देऊ नकोस हा, नाहीतर त्यांना आजारपणाचं सुद्धा भान राहणार नाही असं म्हणते नंदिनी. बघितलं ना असं म्हणतो आता इथे जीवा. काय बघितलं, तुम्हाला कळत नाहीये का असं म्हणते नंदिनी. अगं असं काय करते सायंची, गप्पा नको मारू का आता असं म्हणतो जीवा. कशाला गप्पा मारायचं असं म्हणते नंदिनी. ते दोघे भांडायला लागतात. अरे थांबा असं म्हणते आता इथे शारदा, चालू द्या तुमचं, पण मी जरा जाते असं म्हणते आता इथे शारदा. असंही मला झोप आली असं म्हणते ती. तर आता शारदा निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे जीवा वा असं म्हणतो आता इथे तो. 1 मिनिट असं म्हणते आता इथे नंदिनी. वाफळत्या भातात हात घालू नका लगेच असं म्हणते आता इथे नंदिनी. मागच्या वेळेसारखं झटका बसेल तुम्हाला असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता जीवा बघतो तिच्याकडे आणि हसतो तो. तर आता इथे नंदिनीला असते आणि खाली करते आपली नजर. मागच्या वेळेसारखं म्हणजे मागच्या वेळेस तुम्हाला लपून बघत होतीस का असं म्हणतो आता इथे जीवा. तर थँक्यू सो मच असं म्हणून आता इथे जीवाचा हात भाजला असतं ना शारदाने जेवण आणलेले असते तेव्हा. तर आता इथे नंदिनी वरून बघितलेली असते लपून. तर आता इथे नंदिनीला असते. तर आ आ असं म्हणतो आता इथे जेव्हा असं म्हणतो तो. म्हणजे तू खरोखरच मागच्या वेळेस लपून बघत होतीस असं म्हणतो आता इथे जीवा. लब्बाड हा असं म्हणतो तो. जेव्हा पंकटाने असं म्हणते आता इथे नंदिनी. औषधं पण घ्यायचेत मग. हा पण असं म्हणतो आता इथे जीवा. काय झालं असं म्हणते नंदिनी. स्वतःहून खावंसं वाटत नाही असं म्हणतो आता इथे जीवा. अहो असं कसं, थोडं तरी खावंच लागेल ना तुम्हाला, औषधं घ्यायचे तसं म्हणते नंदिनी. जेवलो नसतो पण काय, अलर्जीमुळे हा हात हलतच नाहीये. मी हलवण्याचा खूप प्रयत्न करतोय पण असं म्हणतो आता इथे जीवा. ऍक्टिंग करत असतो तो. हे बघ ना, हे बघ ना असं म्हणतो आता इथे जीवा. हो का असं म्हणते आता इथे नंदिनी. मी हाताने जेव्हा असं म्हणते नंदिनी. करेक्ट आहे तुझं असं म्हणतो आता इथे जीवा. माझ्या डोक्यात विचार आला, हा हात जर चालत नाहीये तर मग आपण ह्या हाताने जेवूयात असं म्हणतो आता इथे जीवा. पण असं म्हणतो आता इथे जीवा, हा हात एवढाच चालतोय असं म्हणतो आता इथे जीवा. खरं तर तो एवढा आणि एवढा हल्ला पाहिजेत पण तो एवढाच चालतोय. अच्छा असं म्हणते नंदिनी. पण आता काय करायचं असं म्हणते नंदिनी. तू भरवतेस असं म्हणतो आता जीवा. मी, अहो काय करताय तुम्ही असं म्हणते ती. अगं काय आहे ना, अगं आजारपणात माणसाची लाड करावी असं म्हणतो आता इथे जीवा. आजारपणात समोरच्याने भरवलं ना तर मग हलकं वाटतं असं म्हणतो आता इथे तो. आणि औषधही गोड लागू लागतात असं म्हणतो आता इथे जीवा. भरव ना प्लीज असं म्हणतो आता इथे जीवा. तर बास असं म्हणते आता इथे नंदिनी. मला कळत नाही असं समजू नका तुम्ही असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे भरवतेस का असं म्हणतो आता इथे जीवा. द्या इकडे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवाच्या जवळ जाऊन बसतो. आई ग असं म्हणतो आता इथे जीवा. आई ग कळली असं म्हणतो तो. तर आता इथे नंदिनी त्याचा खास बनवते. तर आता जीवा खूप खुश होतो आणि त्याला खाडवते बघा प्रेक्षक. हो नंदिनी, असं नाही असं म्हणतो आता इथे जीवा. जीवा स्टाईलने भरव ना असं म्हणतो तो. तर आता इथे नंदिनी म्हणते, हा घास आईचा असं म्हणते आता नंदिनी आणि भरवते आता ती जीवाला. तर आता जीवा खातो तो घास आणि म्हणतो माइंड ब्लोईंग असं म्हणतो आता इथे जीवा. वा 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 असं म्हणतो आता इथे जीवा. आता असं म्हणतो जीवा, हा घास बाबांचा असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे नंदिनी खाडवत असते जीवाला. तर आता इथे तय्यबली असं म्हणतो आता इथे जीवा तिच्या बाबांना. सॉरी असं म्हणतो आता इथे जीवा. आणि हा घास असं म्हणतो तो. तर हा घास असं म्हणते नंदिनी. नंदिनीचा असं म्हणते ती. तर आता इथे जीवा हसतो बघा प्रेक्षक. तर आता ती खाडवते त्याला. असं म्हणतो आता इथे जीवा. तर त्याला ठसका लागतो. अहो सावकाश, हे घ्या पाणी घ्या असं म्हणते नंदिनी. नंदिनीच्याच घासाने ठसका लागला असं म्हणतो तो. तर आता ती हसते बघा प्रेक्षक. तर आता सावकाश सावकाश असं म्हणते नंदिनी आणि त्याला खाडवत असते बघा प्रेक्षक. नंदिनी हे घ्या हे घ्या. बाय द वे असं म्हणतो आता इथे जीवा. तू रिक्षा छान चालवतेस ग असं म्हणतो आता इथे जीवा. नाही असं म्हणतो जीवा. सॉरी असं म्हणतो तो. तर आता इथे दोघांचे खूप फनी मोमेंट्स दाखवलेत बघा प्रेक्षक. आणि खूप छान. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले. तर आता इथे खूप छान तयार होत असते. रम्या लिपस्टिक वगैरे लावून घेत असते आणि आता इथे वसू आत्या काहीतरी बघत असते. तर रम्या म्हणते, काय बघतेस ग. तर आता इथे वसू आत्याला विचारते ती, काय. तर आता इथे वसू आत्या कानामध्ये एअरपोर्ट्स घातलेले असतात. काय म्हटलीस असं म्हणते ती. काय बघतेस एवढं असं म्हणते रम्या. तर आता इथे वसू आत्या म्हणते, अगं ते जीवाने व्रत घेतलंय ना 21 दिवसांचं, त्यातले 19 दिवस संपले असं म्हणते आता इथे वसू आत्या. आता उरलेल्या 3 दिवसात तो काय करणार आहे असं म्हणते ती. तर आता इथे हसतात दोघे. काही होणार नाही असं म्हणते आता इथे रम्या. 21 दिवस पूर्ण झाले ना की मग नंदिनी म्हणेल की बाबा आता निघून जा इथून बास असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे वसवत्या म्हणते, एक एक मिनिट तू ऑफिसला का चालले असंच म्हणते आता वसवत्या. अगं वर्क फ्रॉम होम करणार होतीस ना. अगं हो, पण अगं पार्थला टॉप 20चा अवॉर्ड मिळालाय ना, तेव्हापासून आपल्या कंपनीकडे खूप प्रोजेक्ट्स आले तसं म्हणते आता इथे रम्या. आणि मी आणि पार्थने एक कॉन्सेप्ट डेव्हलप केली आहे, त्याचं प्रेझेंटेशन आहे असं म्हणते आता इथे रम्या. आता तू बघ
पार्थच. मी पार्थला कसं इम्प्रेस करते ते असं म्हणते आता इथे रम्या. अगं काव्य असताना कसं इम्प्रेस करणार आहेस तू पार्थला असं म्हणते आता इथे वसवत्या. होणार गई असं म्हणते रम्या. कारण तिच्याकडच्या त्या फाडतूस बोक्याचा आता काय उपयोगच होणार नाही असं म्हणते आता इथे रम्या. का असं म्हणते वसवत्या. कारण पार्थ घरातच नसेल असं म्हणते आता इथे रम्या. त्या सगळ्या कामामुळे तो घरात कमी आणि माझ्याबरोबर ऑफिसमध्ये जास्त असेल असं म्हणते आता इथे रम्या. हां असं म्हणते आता इथे वसवत्या. आणि तसंही आई तिच्याकडे खूप कमी वेळ उरलाय असं म्हणते रम्या. हा 6वा महिना संपला की मग तिचा आणि पार्थचा डिवोर्स कन्फर्म असं म्हणते ती. तर वसवत्या खूप हसतात, जोरजोरात हसतात. तर आता इथे वसवत्या खूप जोरात हसतात. तर आता इथे निघून जाते रम्या तिथून ऑफिसला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ फोनवर बोलत असतो आणि म्हणतो मी तयार होतोय, मी निघतोच आहे 5 मिनिटामध्ये. तर तेवढ्यातच युग येतो आता इथे पार्थकडे. हॉस्टेलला जायची तयारी झाली असं म्हणतो पार्थ. हो झाली ना असं म्हणतो आता युग. सगळ्यांना भेटलास तर होय असं म्हणतो आता इथे युग. सगळ्यांचे आशीर्वाद घेतले हो घेतले असं म्हणतो युग. सगळ्यांना बाय बोललास असं म्हणतो तो. हो सगळ्यांना भेटलोय आणि आवर्जून काव्या वहिनीला सुद्धा भेटलोय असं म्हणतो आता इथे युग. तर आता इथे पार्थ का बोलतच नाही तिच्यावर. तर आता इथे पार्थला युग म्हणतो बस ना, बोलायचं आहे मला बस असं म्हणतो आता इथे युग पार्थला. तर आता इथे युग येतो पार्थकडे जवळ आणि म्हणतो अरे दादा वहिनी खूप बदलली आहे असं म्हणतो आता इथे पार्थला युग. म्हणजे लग्नाआधीची वहिनी आणि आता लग्नानंतरची चिडचिड करणारी, तुझ्याशी भांडणारी, जगाशी भांडणारी मुलगी आणि आताची मुलगी हा खरंच जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ती मुलगी कोणी वेगळीच होती, जी तुझ्या आसपास असणं ती सहन करू शकत नव्हती. आणि ही तर आता युग म्हणतो आणि ही मुलगी तुझं नसलास ना तर काहीच करू शकत नाही ती. आपण मुले असेच असतो रेस म्हणतो आता इथे युग. म्हणजे आपली एक एक जरी परत आली ना तरी आपला इको सुखावतो आणि ही तर तुझी बायको आहे यार असं म्हणतो युग. तर आता पाच म्हणतो तुला असं वाटतंय का की मी हे इकोपाई करतोय असं म्हणतो तो. आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणतो आता इथे युग. पण आता छोटा मूग बडूबात करतोय असं म्हणतो तो. पण हे जे तू काय स्लो फेड करतोयस ना ते आता बंद कर हां असं म्हणतो तो. म्हणजे मी खूप कपल्स पाहिलेत पण ह्या लेवलचा ट्रॉमा पण मी नाही पाहिलेला आणि ह्या लेवलचा खरेखुरं प्रेम सुद्धा मी कधी नाही पाहिलंय असं म्हणतो आता इथे युग. आधी तू करत होतास आणि आता वहिनी तुझ्यावर करते असं म्हणतो आता इथे युग. तर आता युग म्हणतो सिच्युएशनशिपमध्ये आणि बेंचिंग सारखे असे जे वागताय ना ते बंद करा आणि सोशल मीडियावरच्या त्या सॉफ्ट ब्लॉग सोडा आणि सोल टाईममध्ये जा असं म्हणतो आता इथे तो. तर आता पार्थ म्हणतो तुम्ही जेन्सीज ना आपल्याकडेच ठेवा आपली शब्द. दादा तुला आपल्या भाषेत कळत नाही आहे ना तर मग ठीक आहे मी बाबांच्या भाषेत सांगू का तुला असं म्हणतो आता इथे युग. तुमच्या रिलेशनशिपमध्ये गाडीच्या एकच चाक का पळवताय तुम्ही? प्रेम आधी तू व्यक्त केलंस ना आणि आता ती व्यक्त करतेय. मग तुम्ही दोन्हीही चाकं एकाच वेळी चालू शकता ना असं म्हणतो युग. मग बघ तुमची गाडी कशी सुसाट पळते ते असं म्हणतो आता इथे युग. तर पार्थ म्हणतो लवगुरू तुमची ना हॉस्टेलला जायची वेळ आली असं म्हणतो इथे पार्थ युगला. तुम्ही निघा असं म्हणतो तो. नाही मी तर पळतोच जाणारच आहे असं म्हणतो युग. पण दादा मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तू काव्या वहिनीवरती प्रेम करतोस असं म्हणतो तो. ह्या रियालिटीवरून पळून जाऊ नकोस असं म्हणतो तो त्याला. एवढंच माझं म्हणणं आहे असं म्हणतो आता इथे तो बघा प्रेक्षक हो. तर चल बाय असं म्हणतो आता इथे युग. तर आता इथे त्याला मिठी मारतो पार्थला आणि त्याला म्हणतो आणि हो मिस मी असं म्हणतो तो. तर आता इथे फाईन असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे युग आपली बॅग घेतो आणि निघून जातो तिथून. तर आता तेवढ्यातच रम्या येते तिथे आणि पार्थ म्हणते ती निघूयात आज क्लायंट्स येणार आहेत. तर रम्या म्हणते पार्थ काय झालं कसला विचारत आहेस तू? हो पुढे मी आलो असं म्हणतो आता इथे पार्थ. आम्ही एकत्र जायचं ठरवलं होतं ना तर जाऊया लवकर असं म्हणते आता इथे रम्या. गाडीत जाऊन बस मी आलो असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे नंदिनीला दाखवले हो हो चित्रा माझे फंडसाठी प्रयत्न चालूच आहेत. मी पण खूप लोकांशी बोलते पण कुठून पण चांगला पॉझिटिव्ह रिप्लाय येतच नाही आहे. बघते आता प्रयत्न तर करते. गुड्डूची असं म्हणते आता इथे शारदा. हे पोहे घेऊन जा, नंदिनीने केलेत म्हणून सांगा आणि अजून हवे असले ना तर मिस कॉल द्या असं म्हणते आता इथे शारदा. आणि आणून देणं असं म्हणते ती शारदा. थँक्यू मालकीनबाई असं म्हणतो आता इथे गुड्डू. माझं मन एकदम भरून आलं असं म्हणतो तो. जा आता लवकर असं म्हणते आता इथे शारदा. मालकीने बघितलं तर वाट लागेल असं म्हणते ती. तर आता इथे जातो गुडवा. तर आता जीवा बसलेला असतो काम करत. तर तेवढ्यातच पोहे घेऊन येतो गुडवा. तर आता इथे गुडवा म्हणतो ए जीवा भैया हे सगळं काम वाम छोडा आणि हे गरमागरम पोहा खाऊन घ्या असं म्हणतो तो. अरे पोह्यांपेक्षा माझं काम महत्वाचं आहे असं म्हणतो आता इथे जीवा. अच्छा असं म्हणतो आता इथे गुडवा. ठीक आहे मग हा पोहा मीच खाऊन घेतो असं म्हणतो तो. तूच खाऊन घे असं म्हणतो आता इथे जीवा. नंदिनी भाऊजीने बनवलेला आहे, तिने बनवला असला तरी तूच खाऊन घे असं म्हणतो आता इथे जीवा. ठीक आहे असं म्हणतो आता इथे गुडवा. काय वांगे असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता घेतो तो पोहे. काय तुमचं तर आता जरुरी काम आहे ना असं म्हणतो तो. माझ्या हातच्या पोह्यांपेक्षा काहीही महत्वाचं नाही आहे असं म्हणतो आता इथे जीवा. वेडस काय असं म्हणतो तो. तर आता वास घेतो जीवा म्हणजे सुगंध घेतो तो तिच्या पोह्यांच्या जीवा.
क्या बात है, क्या बात है असं म्हणतो जीवा. कमाल असं म्हणतो तो. तर आता पोहे खायला लागतो. सही बात है, आंबी खाते असं म्हणतो आता इथे गुडवा. तर आता इथे जीवा म्हणतो, नंदिनी मीठ घालायला विसरली की काय असं म्हणतो आता इथे जीवा. आपल्या नवीन प्रोजेक्टचं नाव असेल सिक्सर असं म्हणून रम्या आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करते. तर आता ऑफिसमध्ये कॉन्फरन्स असते आणि आता प्रेझेंटेशन असतं पार्थ आणि रम्याचं. तर आता इथे रम्या म्हणते, क्रिकेटला सब्जेक्ट ठेवून आम्ही बनवलंय हे कॅप्शन. सिक्सर नाव देणं ह्याच्या पाठीमागचं रिझन आहे 6 मेन कॅची गोष्टी असतील असं म्हणते आता इथे रम्या. फर्स्ट, आपल्या घरात असेल शांत आणि सुंदर देवघर असं म्हणते आता इथे रम्या. सेकंड, स्विमिंग पूल अलॉंग विथ पार्टी एरिया. थर्ड, प्ले एरिया फॉर किड्स. फोर्थ, मिनी थिएटर. फिफ्थ, ओपन टेरेस कॅफे. अँड सिक्स्थ, वर्क फ्रॉम होमसाठी वर्क रूम असं म्हणते आता इथे रम्या. ह्या 6 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या कस्टमर्सना आपल्या प्रोजेक्टमध्ये घर विकत घ्यायला भाग पाडतील असं म्हणते आता इथे रम्या. दिस इज ऑल अबाउट प्रोजेक्ट सिक्सर असं म्हणते आता इथे रम्या. कसा वाटला आमचा हा प्रोजेक्ट सिक्सर असं म्हणतो आता इथे पार्थ. नथिंग न्यू. तुम्ही आता जे ऑफर केलं आहे त्यात आताच्या सगळ्याच बिल्डिंगमध्ये आहेत. ह्यात वेगळेपण काय असं म्हणतो आता इथे तो. वेगळेपणा असं म्हणतो आता इथे पार्थ. हो, कारण ह्या प्रोजेक्टला एक नवीन लेवल आहे. त्या म्हणजे ह्या प्रोजेक्ट बाय वन ऑफ द टॉप 20 आर्किटेक्टपैकी एक. तसंही तुम्हाला आता रोल मॉडेल म्हणून बघायला लागलेत. सो मिस्टर पार्थ, ह्यात अजून काहीतरी कॅची हवं आहे असं म्हणतो तो. मला असं वाटतं काहीतरी मिसिंग आहे असं म्हणतो आता इथे तो माणूस. सॉरी बाबा, माझ्याकडून मिथच टाकायचं राहिलं असं म्हणते आता इथे नंदिनी. काय हरकत नाही असं म्हणतो आता इथे धनंजय. तर आता नंदिनी नाराज असते. काय झालं नंदिनी असं म्हणतो आता इथे धनंजय. मी पोळी वाढू का आणखीन? बस मला तुझ्याशी बोलायचं म्हणतो आता इथे धनंजय. तर आता इथे नंदिनी बसते. तर धनंजय म्हणतो, तुझ्या काय चाललंय डोक्यात असं म्हणतो तो. कसलं टेन्शन आहे? तर आता इथे नंदिनी म्हणते, नाही काय नाही बाबा. नाही कसं, मला तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय असं म्हणतो आता इथे धनंजय. बोल ना. काय नाही बाबा, आनंद निवासचे सगळे फंड संपले तसं म्हणते आता इथे नंदिनी. जवळ 5 लाख रुपयाचे फंड्सची गरज आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि आता पैशांची जमवाजमव कुठून करू समजत नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. फंडी वाचून सगळी कामं अडून राहतात. तर आजच्या आज पैसे नाही जमल्या तर FDs मला तोडवावे लागतील असं म्हणते नंदिनी. मी देतो चेक असं म्हणतो आता इथे धनंजय. नाही नको बाबा असं म्हणते नंदिनी. काय काळजी करू नकोस नंदिनी, सगळं जमेल असं म्हणते आता इथे शारदा. आणि नाही जमले तर जीवांना सांग ना असं म्हणते आता इथे शारदा. ते करतील काहीतरी आणि जमवतील असं म्हणते आता इथे शारदा. त्या तोंडग्याकडनं एकही पैसा घ्यायचा नाही असं म्हणतो आता इथे धनंजय. नंदिनी, तुला काही पैसे लागले तर मी देईन असं म्हणतो आता इथे धनंजय, पण त्याच्याकडून घ्यायचे नाही तसं म्हणते आता इथे धनंजय. मला आपल्या घरातल्या व्यक्तींकडून पैकी किंवा दुसऱ्या लोकांपासून काही घ्यायचं नाही आहे. आय एम सॉरी, पण प्लीज असं म्हणते आता इथे नंदिनी. तू जरा चहा घेऊन ये माझ्यासाठी असं म्हणते आता इथे धनंजय. तर आणते असं म्हणून शारदा आत जाते बघा प्रेक्षक. तर आता इथे ती आत जाते घेण्यासाठी चहा. तर आता इथे जीवा ऐकतोय सगळं. तुला तुझ्या माणसांकडून फंड्स नको आहेत ना नंदिनी असं म्हणतो जीवा, कारण हे ऐकलेलं असतं. आता बघ फंड्स कुठून येतात ते असं म्हणतो आता इथे जीवा. तर आजचा किती समजून बघूया तर रिकॅपमध्ये काय येते. हा प्रोजेक्ट आम्हाला अपूर्ण वाटतोय, मी पूर्ण करू शकते पार्थचं आयुष्य आणि हा प्रोजेक्ट असं म्हणते काव्या. तू इथे असं म्हणते आता इथे रम्या. तर आता तुम्ही सांगा तुम्हाला काय म्हणायचं असं म्हणतो आता इथे पार्थ. माझे 1 लाख फॉलोअर्स आहेत. प्रत्येकी 10 रुपये तुम्हाला खाली दिलेल्या अकाउंटवर पाठवायचे आहेत. ही तिची 19 दिवसांची मेहनत आहे. हे 19 दिवसांमध्ये अनोळखी 50,000 लोकांचा विश्वास जिंकू शकतात, पण त्याला तुला जिंकता येत नाही असं म्हणते आता इथे शारदा. तर बघा प्रेक्षक, वाचा भाग इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.